हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बाल संगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध टप्प्यांचा वेध घेत असतो आणि आज आपण ह्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत चाटे निवासी कोचिंग संकुल ह्या विषयावर। आणि ही चर्चा करण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेत स्वतः चाटे कोचिंग क्लासेसचे संचालक मच्छिंद्र चाटे सर। विषयाकडे वळण्यापूर्वी मी मच्छिंद्र सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। सर खूप खूप स्वागत आहे झी 24 तास मध्ये आणि अर्थात गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आमच्या सर्व प्रेक्षकांना देखील खूप खूप शुभेच्छा आहे गुढीपाडव्याच्या। संपूर्ण महाराष्ट्र चाटे सरांना ओळखतो। चाटे कोचिंग क्लासेसचे ते संचालक आहेत। 1998 मध्ये त्यांनी चाटे कोचिंग क्लासेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलंय। चाटे सर 1981 च्या 10वी बोर्ड परीक्षेत गुणवत्ता यादीत तिसरे आलेत आणि चाटे कोचिंग क्लासेस मधून चाटे सरांच्या हजारो विद्यार्थ्यांनी 10वी 12वी मेडिकल सीईटी इंजिनिअरिंग सीईटी AIPMT जेई मेन्स अँड ॲडव्हान्स या परीक्षांमध्ये चमकदार यश मिळवलंय। चाटे शिक्षण समूहात आता चाटे कोचिंग क्लासेस सोबत चाटे पब्लिकेशन्स, चाटे स्कूल्स, चाटे ज्युनियर कॉलेजेस, चाटे किड्स आणि निवासी कोचिंग संकुलांचाही समावेश झालाय। शिक्षणाबरोबर चाटे सरांनी मराठी चित्रपट क्षेत्रातही भरीव योगदान दिलंय। बिनधास्त, शिमणी पाखरं, घरट्यासाठी सारं काही आणि गोष्ट छोटी डोंगराएवढी हे चित्रपट गाजलेले आहेत। आज चाटे सर आपल्याला निवासी कोचिंग संकुलांविषयी अधिक माहिती देणार आहेत। तेव्हा लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया। सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच आज आपण चाटे निवासी जे कोचिंग क्लासेसचे संकुल आहेत त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। सगळ्यात अगोदर सांगा की ह्या संकुला इंटरनेट वेगाने आलेलं आहे आणि ट्रॅफिक रोडवर खूप झालेलं आहे। विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी घर, शाळा, क्लास हा प्रवास आणि या प्रवासामध्ये जाणारा वेळ ही गोष्ट परवडणारी नाही। त्यासोबत विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याऐवजी विद्यार्थ्यांचा खूप वेळ हा कॉम्प्युटरवर जातो किंवा इंटरनेटवर जातो, स्मार्टफोनवर जातो, गेम खेळण्यात जातो। तर विद्यार्थ्यांना जर करिअर करायचे, ज्या विद्यार्थ्यांना करिअर करायचे त्या विद्यार्थ्यांनी शिकण्याबरोबरच म्हणजे जे काही तुमचे पिरियड्स आहेत, तासिका आहेत, तिथं तर 100% अटेंडन्स आवश्यकच आहे, पण त्यासोबतच दररोज तुमचा अभ्यास त्याच वेळी सुद्धा होणं आवश्यक आहे। बरोबर आहे। आणि हा वेळ जर ट्रॅफिक मध्ये गेला, हा वेळ जर तुमचा इंटरनेटवर गेला तर मग तुम्ही अभ्यास करणार कधी आणि वेळ निघून जातो। आणि पूर्वी एक काळ असा होता की स्पर्धा म्हणजे मेडिकलची स्पर्धा जी होती ती 100 पैकी 60 मार्क मिळाले, 70 मार्क मिळाले तर मेडिकलला लागू शकत होतं। नंतर ही वाढत गेली, मग 75-80 वर गेली, 80-85 वर गेली, मग 85-90 वर गेली, 90-95 वर गेली, 95-98 वर गेली। आजची स्पर्धा 98-99 100चीच आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना प्रयत्न करताना सुद्धा आपले प्रयत्न 100%च केले पाहिजेत। जर प्रवासामध्ये तुमचा भरपूर वेळ गेला तर तुम्हाला काही डिस्काउंट मिळणार नाही। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ दररोज आम्ही असं संकल्प मांडला की दररोज आम्ही 5 तास शिकवतो, तुम्ही आमच्या संकुलात राहूनच 5 तास अभ्यास पण करा। आणि ही संकल्पना आम्ही सुरू केली 10-12 वर्षापूर्वी। औरंगाबादमध्ये पहिलं संकुल उभं राहिलं, नंतर मग 5-6 वर्षांनी दुसरं संकुल पुण्यामध्ये उभं राहिलं, त्याच्यानंतर मग नाशिकमध्ये एक संकुल उभं राहिलं आणि इथून जे रिझल्ट आले हे रिझल्ट फार चांगले होते। मागच्या वर्षी आमच्या या संकुलामधून आतापर्यंत जेवढे विद्यार्थी त्यांनी 12वी सायन्स केलं ते सगळे विद्यार्थी अतिशय चांगल्या टक्केवारीनं पास झाले। त्यातले 15 विद्यार्थी IIT ला सुद्धा लागले आणि मेडिकल इंजिनिअरिंगला तर भरपूर विद्यार्थी लागलेच। म्हणजे जे काही चाटे क्लासेसची परंपरा आहे ती आहेच आहे की गेल्या वर्षी तर एक विद्यार्थी 70% विद्यार्थी ज्याला 10वीला 70% होते, आदित्य पाटील, त्यांनी मेडिकल सीईटी मध्ये पहिल्या 100च स्थान मिळवलं आणि 200 पैकी 191 गुण मिळवले। तर विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा, विद्यार्थी केंद्रबिंदू मानूनच चाटे समूह नेहमी विद्यार्थ्यांविषयी संकल्पना आखतं, विद्यार्थ्यांच्या हिताच्या गोष्टी आखतं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हे आपलं कर्तव्य मानतो। बरोबर। आणि अर्थातच ह्या संकुलाबद्दल मला इतरही काही गोष्टी तुमच्याकडनं जाणून घ्यायच्यात, आपल्या प्रेक्षकांनाही जाणून घ्यायच्यात। अर्थात हे जे संकुलाची संकल्पना तुम्ही आखलेली आहे 5 तास अभ्यास आणि 5 तास शिका असं तुम्ही खरं तर म्हणजे मांडलेली जी संकल्पना आहे ती अतिशय उपयुक्त अशी संकल्पना आहे। आणि
प्रवासाचा वेळ वाया न घालवता तुम्ही अभ्यासात वेळ तो जास्त करा आणि अर्थात पुढे करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळा मार्ग आपल्या विद्यार्थ्यांना दाखवतात. ह्या संकुलामध्ये कोणकोणत्या सुविधा खास करून तुम्ही देता? विद्यार्थ्यांची राहायची अतिशय व्यवस्थित सोय केलेली आहे. मुलांसाठी वेगळ्या रूम्स आहेत, मुलींसाठी वेगळ्या रूम्स आहेत आणि मुलांची पूर्ण स्पेशल सिक्युरिटी आहे की आणि अनेक ठिकाणी एसी क्लासरूम्स पण म्हणजे एसी रूम्स पण आहेत आणि विद्यार्थ्यांना जेव्हा झोपायचे तेव्हा एकदम शांत असेल, विद्यार्थ्यांना व्यवस्थित झोप होईल, विद्यार्थ्यांना भोजन वेळेवर मिळेल, विद्यार्थ्यांचं म्हणजे वाट पाहावी लागणार नाही. नाहीतर काय होतं, बाहेर विद्यार्थी शाळा सुटली घरी आला किंवा कॉलेज सुटलं घरी आला, मग स्वयंपाक आहे की नाही, मग आई ताट वाढते, असं होत नाही. आणि आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही असा विचार करतो की समजा 1 वाजता दुपारी जेवणाची वेळ ठरलेली आहे, तर पिरियड 1 वाजता संपतो आणि 1 वाजता विद्यार्थी भोजनगृहात गेला की त्याचं ताट तयार असतं. म्हणजे वेळ वाया जात नाही. मुलाचा वेळ हा योग्य कामासाठी खर्च व्हावा, हा आमचा हेतू आहे. आणि इतरही मग जे टीचिंग आहे, टीचिंगच्या फॅकल्टी अतिशय व्यवस्थित असतात, हाऊसकीपिंगची सोय अतिशय व्यवस्थित असते, नंतर वातावरण अतिशय चांगलं असतं, स्वच्छता कमालीची असते आणि विद्यार्थ्यांना हे वातावरण आवडतं आणि त्यांना जे काही सुविधा आहेत त्या सगळ्या गोष्टी तिथे मिळतात. बरोबर आहे. आणि अर्थातच हे जे संकुल आहे ते 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खरं तर तुम्ही सुरू केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. पालकही खुश असतात कारण की पालकांना एक आपल्या विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण देण्याचं एक भाग्य लाभलेलं आहे तुमच्या निमित्ताने खरं तर. आणि मला एक विचारायचं की ह्या संकुलाचा आतापर्यंत विद्यार्थ्यांनी फायदा घेतलेलाच आहे. अनेक विद्यार्थी डॉक्टर झाले असतील, इंजिनियर झाले असतील किंवा इतर काही फील्डमध्ये त्यांनी आपलं नाव कमवलं असेलच. एकूणच विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा कसा झाला आणि ह्या संकुलाविषयी विद्यार्थ्यांचं नेमकं काय मत आहे? विद्यार्थ्यांना हे सगळं आवडतं की आज विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की तुम्ही मेडिटेशन करा, पण मेडिटेशन कसं करायचं, कधी करायचं हे शिकवलं जात नाही. आम्ही हे व्यवस्थित शिकवतो, पण मुलांकडून करून पण घेतो. मेडिटेशन सोबतच योगा पण करून घेतो. मुलांची तयारी सगळ्या दृष्टीनं, म्हणजे मुलगा फिजिकली फिट पाहिजे आणि फिजिकली फिट राहण्याचा मंत्र म्हणजे तुमचं जेवण व्यवस्थित पाहिजे, चवदार पाहिजे, रुचकर पाहिजे आणि कॅलरीज व्यवस्थित मिळाल्या पाहिजेत, हेवी होता कामा नये, तुम्हाला आळस येता कामा नये, न्यूट्रिशन फूड व्यवस्थित पाहिजे, सकस आहार पाहिजे. आणि सकस आहारासोबतच तुम्हाला योगा, मेडिटेशन या गोष्टी सुद्धा तुमच्याकडून व्यवस्थित करून घेतल्या पाहिजेत. तुम्हाला खेळायला पण वेळ दिला पाहिजे. त्याच्यासोबत विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नॉलेज रूमची कन्सेप्ट मांडलेली आहे. नॉलेज रूम म्हणजे काय की आज इंटरनेट सगळीकडे अवेलेबल आहे, पण युट्यूबवर काय पाहायचं हे माहितीच नाही. तर युट्यूबवर काय पाहावं किंवा तुम्हाला काय पाहायचंय, इंटरनेटवर काय पाहायचंय, याच्यासाठी मार्गदर्शन करणारे टीचर्स आमच्याकडे आहेत. नॉलेज रूम मध्ये ते व्यवस्थित तुम्हाला दाखवतात. तुम्हाला कुठल्या पद्धतीचे युट्यूबवर व्हिडिओ पाहिजेत ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील किंवा तुम्हाला काय करायचंय त्या पद्धतीची इंटरनेटवरची माहिती तुम्हाला मिळवून दिली जाईल. विकिपीडिया कसं वापरायचं किंवा एन्सायक्लोपीडिया कसं वापरायचं, ह्या सगळ्या गोष्टी मार्गदर्शन करणारे टीम पाहिजे. आज पालकांना काय कळत नाही आणि विद्यार्थी मोबाईल फोन वापरतो, याचा अर्थ त्याला सगळं समजतंय असं नाही, वेळ वाया जातो फक्त. तर हा वेळ वाचला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी हे केलं पाहिजे. नक्कीच. आणि विद्यार्थ्यांनी हे केलं पाहिजे आणि तुमचं मार्गदर्शन आणि अर्थातच तुमच्या छत्रछायेखाली जर ते विद्यार्थी राहिले तर नक्कीच ते यशस्वी आणि गुणवान विद्यार्थी होणारच आहेत. आणि अर्थातच या संकुलाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही असं सांगितलं की एक तर प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते, विद्यार्थ्याच्या अभ्यासाची तर घेतलीच जाते, मात्र त्याचबरोबर त्याच्या जेवणा खाण्याची अर्थातच ही काळजी घेतली जाते. अतिशय स्वच्छता तुमच्या या आपल्या एकूणच संकुलामध्ये बघायला मिळते. मुंबईमध्ये ठाण्यामध्ये हे संकुल आहे, पुण्याला आहे, नाशिक आणि औरंगाबाद इथे संकुल आहे आणि आपले खाली नंबर्सही डिस्प्ले झालेले आहेत. ज्यांना कोणाला या संकुलामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल त्यांनी नक्कीच जरूर ऍडमिशन घ्यायला हरकत नाही. मात्र मला ह्या ऍडमिशनची प्रोसिजर किंवा एकूणच गुणवत्ता विद्यार्थ्याची तुम्ही तपासून बघता का? विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावणं हे चाटे समूहाचं वैशिष्ट्य आहे. बरोबर आहे. विद्यार्थी घेताना आम्ही
निवडून विद्यार्थी घेत नाही. की मुंबईमध्ये जसं मी जेव्हा आलो तेव्हा अमुक एक क्लास की 90% वरच्या मुलांनीच प्रवेशासाठी संपर्क साधावा. मी असं नाही करत. आम्ही असं मानतो की जगात कुठलाही विद्यार्थी ड नाही. तो अभ्यासक्रमात मागं पडला, अभ्यासात मागं पडला, ह्याचं कारण त्यांनी केलं नाही किंवा त्याच्याकडून करून घेतलं गेलं नाही किंवा त्याचा अमूल्य वेळ दुसऱ्या ठिकाणी वाया गेला म्हणून तो मागं पडलाय. बरोबर. आता त्याच्यामुळे आम्ही जो विद्यार्थी आमच्याकडे ऍडमिशनसाठी येतो त्यांना ऍडमिशन देतो. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड हे आमचं नियम आहे ऍडमिशन बाबतचा. आणि प्रत्येक विद्यार्थी म्हणजे अगदी नापास झालेला विद्यार्थी सुद्धा 90% पोहोचू शकतो हे चाटे कोचिंग क्लासेसनी अनेक वेळा दाखवलेलं आहे. आणि 40-42% आणि त्यासाठीच खरं तर गेली अनेक वर्ष चाटे कोचिंग क्लासेस परिचित आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत चांगल्या मार्कांनी ते पास झालेले आहेत. आणि खरं तर ज्यांना शिक्षणात रस नाहीये त्यांच्यामध्ये शिक्षणात रस घालून द्यायचं किंवा त्यांची गोडी निर्माण करणं खरं तर चाटे कोचिंग क्लासेस यासाठी प्रयत्न करताय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.